या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. पालिका निवडणुकीत सोलापूरकरांनी पुन्हा एकदा भाजपावर विश्वास दाखवला. अगदी 87 जागा या पक्षाच्या पदरात टाकल्या. यापूर्वी देशमुखी गडबाजी शहरवासियांनी अनुभवलेली होती. विकास कामांची यामुळे कशी वाट लागली हे शहरवासियांनी पाहिलं. आता यामध्ये काही बदल होईल अशी अपेक्षा मतदारांची होती, पण घडताना मात्र वेगळंच काहीतरी दिसतंय, जे सोलापूरकरांचा भ्रमनिरास करेल की काय अशी शंका देखील आता येते. अशी भीती वाटावी याला कारणीभूत ठरली ती पहिलीच सर्वसाधारण सभा. पालिकेत 87 नव्हे तर 88 सदस्य असताना महापौरांना काढता पाय घ्यावा लागला. स्वीकृतचे 9 सदस्य भाजपला सरळपणे देता आले नाहीत. यावरून उडालेला गदारोळ आणि भाजपवर आलेली नामुष्की सभागृहाचा पहिलाच दिवस असलेल्या भाजपा शहर अध्यक्षांना पाहायला मिळाली. आता हे एकमेव कारण आहे का? तर असं नाही. पालिकेच्या सभेत नगर सचिव चक्क नगरसेविकेला ओळखत नाही अशी भाषा वापरतात. यावर विरोधी पक्षाचे सदस्य आवाज उठवताना भाजपाचे सदस्य शांत राहतात. हे लक्षण कशाचं म्हणायचं? दुसरीकडे पालिका सभेचं मैदान विरोधी पक्षाचे केवळ 2 सदस्य मारून नेत असताना सभागृह नेते नरेंद्र काळे वगळता भाजपा सदस्यांची आळी मिळी गुपचिळी होती. अगदी 88 सदस्यांचं पाठबळ असणाऱ्या भाजपाची पालिका सभागृहात अशी केविलवाणी स्थिती हा गंभीर विषय ठरतो. मुळात पालिकेच्या भाजपाचे जे सदस्य आहेत त्यामध्ये कोणता समन्वय दिसून येत नाही. कोणीही उठतो आणि कोणत्याही विषयावर बोलायला सुरुवात होते. एवढ्या मोठ्या संख्येनं भाजपाचे सदस्य निवडून आले खरे, पण यावर नियंत्रण नसल्याचं उघड होतं. भाजपा म्हणून जी पालिका सभागृहात एकवटलेली ताकद दिसायला हवी त्याचा कुठे संबंधच येताना दिसत नाही. मुळात इथं देशमुख यांचे गट आहेतच. यात भर पडली ती मोठ्या संख्येनं कोठे गटाची. बाकी जे काँग्रेसमधून भाजपात आले त्यांचा तर स्वतंत्र संस्थान दिसून येतं. यामुळं पालिकेत भाजपचं चाललंय तरी काय हा सवाल शहरवासियांना पडतोय. हाताशी ऐतिहासिक बहुमत असताना आम्हाला गोंधळच पाहायला मिळत असेल तर यापेक्षा देशमुखी गडबाजी बरी होती. कमीत कमी लक्तर तरी शिल्लक होती अशी भावना लोक आता व्यक्त करताना दिसून येत आहेत. स्वीकृत सदस्यांमधून भाजप काही अनुभवी आणि प्रभावी चेहरे देईल अशी आशा होती, पण तीही फोल ठरल्यानं लोकांनी दिलेला ऐतिहासिक जनाधार सार्थकी लागतो की गडबाजीचाच अनुभव घ्यावा लागतो हाच सवाल आता उरलेला आहे. मुळात कोणाचा पायपोस कोणात उरलेला नाहीये ही चिंतेची बाब आहे.